2026 येतोय आणि हा व्हिडिओ फक्त इन्स्पायर करायला नाही, हा व्हिडिओ आहे तुमचं फ्युचर बदलायला. 2026 मध्ये ऑफिसमध्ये जाणारे लोक नाही, तर घरी बसून काम करणारे लोक जिंकणार आहेत. जर तुम्हाला घरातून पैसे कमवायचे असतील आणि 9 ते 5च्या बाहेर यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, जर तुम्ही स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल, जॉब करत असाल किंवा बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल, तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी गोल्ड आहे. आज आपण पाहणार आहोत 2026 मध्ये घरी बसून करता येणारे असे बिझनेस आयडिया जे सगळ्यांना शक्य आहेत. पहिला बिझनेस आहे AI सर्व्हिस. 2026 मध्ये AI वापरणारे लोक वाढणार आहेत, पण AI समजवणारे लोक कमी असतील. तुम्ही घरी बसल्या करू शकता. AI रील्स क्रिएशन, AI पोस्टर डिझाईन, AI चॅटबॉट सेटअप, लॅपटॉप प्लस इंटरनेट इतकंच पुरेसं आहे. दुसरा बिझनेस आहे डिजिटल फ्रीलान्सिंग. जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल डिझाईन, रिझ्यूम मेकिंग, डाटा वर्क यापैकी काही येत असेल, तर तुम्ही घरी बसल्या क्लायंट घेऊ शकता. 2026 मध्ये फ्रीलान्सरला डिमांड एक्सप्लोड होणार आहे. तिसरा बिझनेस आहे रील्स ऑटोमेशन. 2026 मध्ये प्रत्येक बिझनेसला रील्स हव्यात, पण वेळ नसेल. जर तुम्ही स्क्रिप्ट, एडिटिंग, पोस्टिंग हे सगळं हँडल केलं, तर तुम्ही मंथली इन्कम बनवू शकता. चौथा बिझनेस आहे ऑनलाईन एज्युकेशन. 2026 मध्ये लोकल लँग्वेज कंटेंट इंग्लिशपेक्षा जास्त ग्रोथ होणार आहे. जर तुम्हाला एखादं स्किल येत असेल आणि ते मराठीमध्ये शिकवता येत असेल, तर यूट्यूब, कोर्स, कम्युनिटी तिन्ही इन्कम सोर्स होऊ शकता. पाचवा बिझनेस आहे होम बेस्ड डिजिटल सर्व्हिस, जसं की इंस्टाग्राम पेज मॅनेजमेंट, व्हॉट्सअप मार्केटिंग, पोस्टर अँड बॅनर डिझाईन. लोकल शॉप्सला ऑनलाईन जायचं आहे आणि तुम्ही त्यांना मदत करू शकता. सहावा बिझनेस आहे अफिलिएट कॉन्टेंट. 2026 मध्ये लोक ट्रस्ट करतात, ॲड्स नाही. जर तुम्ही प्रोडक्ट्स एक्सप्लेन केलं, रिव्ह्यू दिलं आणि लिंक शेअर केली, तर घरी बसल्या कमिशन मिळतो. 2026 फ्युचर नाही भाऊ, तो चॉईस आहे. तुम्ही आज ॲक्शन घेणाऱ्यांमध्ये असाल की उद्या रिजेक्ट करणाऱ्यांमध्ये. घरी बसून काम करणं वेकेन्सी नाही, ते पॉवर आहे. आता ठरवा, तुम्ही फ्युचर पाहणार आहात की फ्युचर बनवणार आहात. कमेंट करा 2026 साठी तुम्ही कोणता बिझनेस स्टार्ट करणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये एक बिझनेसवर कंप्लीट आपण स्टेप बाय स्टेप रोडमॅप येतोय. त्यासाठी तयार राहा, कारण आता युवा उद्योजक घडणार आहेत. धन्यवाद.